आजी नाव सांग. चंद्रभागा आढळराव. आडराव. हा. बर आता काय निवडणूक लागली, आडरावांचीच लेख उभी. आमचीच लेख आहे. काय ठरले? त्यांनाच द्यायचं ठरलंय. का बरं? मग आमची लेख आहे, सुधारणा करतील आमची. लेखीव प्रेम आहे. हा मग. बर हा. मग आता गेल्या टायमिंगला जे उमेदवार होते ते ह्या भागात आले का कधी बघायला काय? तर काय माहिती आम्हाला, आली कवा नाही आली कवा आली. बर हा. मग आता मला सांग, तुमची लेख आहे ती गावची सरपंच आहे का नारोडी गावची? हा. मग सरपंच म्हणून चांगलं काम करते का जिल्हा परिषदेला चांगलं काम करेल? चांगलं काम करते. मला सरपंच ठेवायचं का जिल्हा परिषदेला पाठवायचं? जिल्हा परिषदेला पाठवायचं. बर हा. मग आता गावात सगळीकडे ठरले का तोच ठरले फक्त? सगळीकडे ठरलंय. मग कसं ठरत, सगळ्यांची लेख आहे. बर मग काही नाव आपलं? मोनिका राजेंद्र आढळराव. आढळराव. तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या, उमेदवार आले का तुमच्यापर्यंत? हो. काय उमेदवार कोण कोण आहेत? मंगल हुलेताई आहेत आणि संजय दादा आहेत. अच्छा, संजय पवळे. पवळे. आता एक तुम्ही महिला आहे आणि जिल्हा परिषदचे जे उमेदवार त्या एक महिला आहे, काय अपेक्षा आहे महिला म्हणून तुम्हाला त्या उमेदवारांकडून? त्यांच्याकडून बचत गटाच्या महिलांसाठी काहीतरी कामे आणावं. मला असं वाटतं की महिलांसाठी खूप योजना आहेत, तर त्यांनी इथपर्यंत आणावं आणि बायकांना घरी बसल्या बसल्या काहीतरी काम उद्योग करायला संधी द्यावी. नक्कीच. ग्रामीण भाग पडतो तुमचा. ग्रामीण भागात काही समस्या आहेत का अजून रोडच्या पाण्याच्या? आता पाण्याचा प्रश्न महिलांसाठी महत्त्वाचा असतो. आमच्याकडे रोडची कामंही झालेली आहेत आणि पाण्याची पण कामे केलेली आहेत दिलीप वळसे पाटील दादांनी आणि शिवाजी दादांनी. आणि त्यासोबत मग त्यांनी कामं केली, पण त्यांनी जे आता उमेदवार दिलेत त्यांनी केलेल्या कामाचा फायदा त्या उमेदवारांना होईल का? होईल ना, नक्कीच. कशा प्रकारे तो उभे होतात निवडणुकीला? ते आमच्याच गावातले आहेत ताई, त्यामुळे आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की ते त्यांनाच आम्ही देणार. आणि दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी दादा म्हणतील तसं आम्ही याच्यापुढे योग्य दिशेने तसं म्हणतील तसं आम्ही करणार. बरं, एकंदरीत तुमच्या सगळ्या महिलांचं ठरलंय का आता निवडणूक? हो हो हो, नक्कीच. आमच्या ताईंना विजय करूनच आणणार आम्ही. ताई काय नाव आपलं? मी सुरेखा राजेंद्र आढळराव, आढळराव. चिंचोडी लांडेवाडी येथून बोलते. चिंचोडी. आता मला एक सांगा, ते निवडणूक लागली आहे, आता तुम्ही बाकीच्यांचं ऐकलंच असेल हो. की आमचं ठरलंय, आम्ही ह्याला त्यांना मतदान करणार. हो. तुमचं काय ठरलंय? ठरलंय का नाही अजून काही? आमचं ठरलेलं आहे, आमचं घड्याळच आहे. गाड्या? आमची मुलगीच तिथे आहे नारोडी गावामध्ये. आता मग आम्ही मुलगी गाड्याळाला तुम्ही देणार. नारोडी गावामध्ये? हो. मला ते सरपंच म्हणून त्यांनी कसं काम केलं तिथं? कसं त्यांनी पाहताय? भरपूर काम केलेलं आहे सरपंच म्हणून. बरं. भरपूर निधी वगैरे म्हणजे आणलेले आहेत त्यांनी. भरपूर कामं केली. सगळ्यांना त्या म्हणजे सगळ्यांना सहकार्य करतात. आता निवडणुकीमध्ये साधारण सगळी माणसं बोलली, पुरुषांकडे जास्त करून पाहिलं तर की पुरुषांचा निर्णय काय, पण घरची जी करते असते ती महिला असते. हो. तर मग महिलांनी काय ठरवले आणि महिला जे सांगेल ते पुरुष करणार का यावेळेस? हो, नक्कीच करणार. तुम्ही तुमच्या घरी पण घरी पण सांगितलेलंच आहे. काय सांगितलंय? आपलं ज्यांना निवडून द्यायचे संजय पवळे आणि मंगलताई हुले. काय किती लीड राहील तुमच्या या भागातून? भरपूर आहे. काय आता पाण्याची वगैरे समस्या आहे का इकडं? आहे ना. पाणी वगैरे आहे का? प्यायला हा. पाणी, शेतीला पाणी? आहे. नाव सांगा आजी. लक्ष्मीबाई अंकुश थोरात. थोरात आजी. आता मी कोणतं गाव आहे? ही चिंचोडी आहे. चिंचोडी का? आता चिंचोडी गावचीच लेख उभी आहे निवडणुकीला, नारोडी गावची सरपंच आहे. कसं बघा तुम्ही या गोष्टीकडे? कसं बघणार म्हणजे चांगलंच बघणार. म्हणजे तुमची आज लेख निवडणुकीला उभी आहे, तुम्ही काय तिला कशा प्रकारे पाठिंबा आहे तुमचा ह्या गावातून म्हणा, तुमची लेख म्हणून? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे तिला, कारण तिने कामं बहुतेक जास्त चांगली केलेली आहेत. काही साधारणतः नारोडी गावचं सरपंच पद काम करत असताना त्यांनी कामं कामं केली, बहुतेक कामं केलेली आहेत त्यांनी आणि इथे पण करतील. एकंदरीत तुम्ही आता इतक्या वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही वयस्कर आहेत, तुम्ही खूप वेळा मतदान केलं असेल, आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कशी तुम्हाला वेगळी वाटते? योग्य वाटते मग योग्यच आहे ना. वेगळी वाटते का आज तुमची लेख नाही म्हणून वेगळी वाटते? नाही, वेगळी म्हणून असं वाटतच नाही ना, व्यवस्थितच आहे तसं. तुमच्या गावालाच लांडेवाडीच्या गावांनी ओळखलं जातं. लांडेवाडीमध्ये आज आढळराव आहेत, त्याच राष्ट्रवादी पक्षात आहे. काय दादांची कामं आहेत या भागात? बहुतेक सगळी दादांची बी वळसे पाटलांची बी, दोघांची कामं आहेत.